Hello student. Today we are going to look at some examples of transportation problem. In the previous lecture we discussed what is the transportation problem, and we also discuss some basic definition and different methods used to solve the transportation problem. Now in this lecture we will solve the transportation problem using the method that we are studied theoretically in the last lecture. Now let us move to the examples. First example is solve the following transportation problem using northwest corner rule. Before going to solve our transportation problem, we have to check whether the transportation problem is balanced or not. In LPP, before going to solve the linear programming problem, we are check whether our LPP is in standard form or not. If not, using simplex, using slack and surplus variable, we make it as a standard form. Similarly, in transportation problem, we make the TRP as a balance first and solve using the any method which we have asked. Here our TP is balanced because our summation AI means total supply. Summation AI means what? It is summation AI is total supply. This is our AI is total supply. Here our total supply is 17. Similarly, total demand is also 17. 6 plus 1 7 plus 10 17, as well as 7 plus 5 12 13 14 15 plus 2 is 17. Summation total supply is equal to total demand. Therefore, you can conclude that our TP is balanced. And we proceed further to solve the linear programming the transportation problem using northwest corner rule. मग आपली नॉर्थवेस्ट कॉर्नर रूल काय आहे? वी आर स्टार्टिंग विथ द फर्स्ट नॉर्थवेस्ट कॉर्नर सेल. दिस इज अवर फर्स्ट नॉर्थवेस्ट कॉर्नर सेल. We are starting the procedure from here. We have given that our C11 means transport per unit transportation cost is 2. Our demand destination is here 7, but supply is 6. See, supply is only 6. If our supply is 6 and demand is 7, therefore we give only 6 here. म्हणजे सप्लाय जर तुमचा 6चाच आहे तर डिमांड 7ची असून उपयोग नाही. तुमच्याकडे सप्लाय 6चा असेल तर तुम्ही या ठिकाणी 6 अलोकेशन्स तुम्हाला द्यावे लागतील. म्हणून मी 2च्या ठिकाणी किती देणार आहे तर 6. मग आता डिमांड 7ची होती म्हणजे कितीची डिमांड पूर्ण व्हायची राहिली तर 1ची, कारण आपण 6 देऊन दिले आणि आपला फक्त 1ची डिमांड पूर्ण व्हायची बाकी आहे. आता तुमचं काय सॅटिस्फाय झालं तर सप्लाय सॅटिस्फाय झाला. म्हणून मी या ठिकाणी काय करते तर रो सॅटिस्फाय झाला, मी दुसरा पेन या ठिकाणी यूज करते जेणेकरून तुम्हाला समजेल कलर. काय सॅटिस्फाय झालं आपलं? रो रिस्ट्रिक्शन. म्हणून आपण काय करायचं असतो, रोला आपण पहिल्या रोला मी व्यवस्थितरित्या कट करेल. आता पहिला रो तुमचा कट झालेला आहे म्हणून आपण कुठं प्रोसीड करणार? नेक्स्ट वी प्रोसीड ॲट धिस सेल. दिस इज X11, दिस इज X21. X21 ला आपण प्रोसीड करणार. या ठिकाणी सप्लाय पण 1चा आहे आणि डिमांड पण 1ची आहे म्हणून आपण इथं 1 देणार. 1ला किती देणार आपण? 1. आणि या ठिकाणी तुमचा हे सॅटिस्फाय झाला सप्लाय पण आणि डिमांड पण, म्हणून या ठिकाणी पुन्हा आपण काय कट करणार तर रो पण कट करणार आणि कॉलम पण. म्हणजे या ठिकाणी हा कॉलम सुद्धा कट होणार आणि रो सुद्धा आपण या ठिकाणी कट करणार.
आता तुमचा रो ही कट झाला आणि कॉलमही कट झाला. मग आपण प्रोसीड कुठे करणार? आपण थेरीमध्ये लिहिलेलं आहे की मग आपला नॉर्थ वेस्ट नेक्स्ट कुठे येतो? इथं, म्हणजे डायगोनली आपल्याला प्रोसीड करावं लागेल. नेक्स्ट नॉर्थ वेस्ट कॉर्नर सेल कोणता आहे? तर 8चा. मग आता या ठिकाणी बघा, तुमचा डिमांड 5ची आहे, सप्लाय 10चा आहे, पण डिमांड जर 5चीच आहे तर आपल्याला इथे किती द्यावे लागतील? 5च. मी या ठिकाणी 5 दिले. आता मला सांगा, 10 मधून सप्लाय 10चा होता, पण आपण 5 दिले, म्हणजे इथे किती शिल्लक राहिले तुमचे? 5. मग काय सॅटिस्फाय झालं? कॉलम कंडिशन सॅटिस्फाय झाली, म्हणून मी काय कट करायला पाहिजे? तर कॉलमचे रिस्ट्रिक्शन आपले सॅटिस्फाय झाले. आता पूर्वचा नॉर्थ वेस्ट कॉर्नर ऑब्विसली कुठे येणार? इथं. आता इथं किती आहे डिमांड? 3ची. सप्लाय किती शिल्लक आहे? 5. मग आपण जी कमी आहे ती क्वांटिटी आपण देतो, म्हणून आता या ठिकाणी मी किती व्हॅल्यू देणार? 3. 3 देऊन टाकले. मग आता डिमांड तुमची 3ची होती, सप्लाय किती शिल्लक राहिला या ठिकाणी? 2. म्हणून काय सॅटिस्फाय झालेलं दिसतंय तुम्हाला? तर डिमांड पुन्हा, म्हणून पुन्हा कॉलम इथं मी कट करते. नेक्स्ट नॉर्थ वेस्ट कॉर्नर कुठं येणार? ऑब्विसली इथं, म्हणजे या कॉर्नर आपण घेत जायचे. आता बघा, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर सप्लाय पण 2चा शिल्लक आहे आणि डिमांड पण फक्त 2चीच, म्हणून या ठिकाणी मी 2 देऊन मोकळे होणार. या पद्धतीने आपले सगळे अलोकेशन आणि सगळे रिस्ट्रिक्शन सॅटिस्फाय झाले. कसे बघा, कसं चेक करायचं? रोची सम किती आहे? अलोकेशनची 6, इथे किती आहे? 1. बरोबर झाले. यानंतर ह्या रोची 5 आणि 3 8 आणि 2 10. त्याच पद्धतीने कॉलमची 6 आणि 1 7 होते. आपण इथं किती दिले? 5 होते. या ठिकाणी किती? 15ला 3 दिले, 3ची होती, आणि इथे या कॉलमची 2ची. या पद्धतीने आपले अलोकेशन्स झालेले आहे. मग आता हे अलोकेशन लिहायचे कसे? तर बघा, पहिली कंडिशन तुम्ही पहिल्यांदा दिलेले आहे x11 किती दिलेले आहे? तिथं 6. नंतर कुठे आले तुम्ही? x21ला. x21ला किती दिले? 1. नंतर किती दिलेले पुढचे? x32ला 6. नंतर x33ला 3 आणि x34ला 2. किती अलोकेशन झाले तुमचे? 1 2 3 4 5. 5 अलोकेशन्स झालेले आहे. आणि m+n-1 ते चेक करू किती? तर m म्हणजे नंबर ऑफ रोज, आपण थेरीमध्ये पाहिलेले. किती रो आहे? 3. नंबर ऑफ कॉलम किती आहे? 4. 1 4 आणि 3 7 वजा 1 6. आणि तुमचे नंबर ऑफ अलोकेशन्स किती होते? 3 आणि 2 5. पण याने कॉलम आणि रो रिस्ट्रिक्शन सॅटिस्फाय केले, म्हणून आपण इथं कन्क्लुजन काय लिहू शकतो? की हे सोल्युशन इज फिजिबल सोल्युशन. मग हे बेसिक फिजिबल येईल का? नाही. काय येणार नाही बरं? कारण की आपली बेसिक फिजिबल सोल्युशनची डेफिनेशन काय आहे? अ फिजिबल सोल्युशन म्हणजे तो फिजिबल असेल. फिजिबल केव्हा? जेव्हा रो आणि कॉलमचे कंडिशन तो सॅटिस्फाय करेल, म्हणजे जितका सप्लाय आणि डिमांड पाहिजे होते तेवढे देऊन झाले, म्हणजे हे सोल्युशन फिजिबल आहे. पण बेसिक फिजिबल का नाही आहे? कारण नंबर ऑफ अलोकेशन्स तुमचे किती आहे? इथं 5 आहे, आणि ते किती हवे होते? n+n-1. म्हणून तुम्ही अजून असं म्हणू शकतात या ठिकाणी की इट इज नॉट बेसिक फिजिबल सोल्युशन. आता हे झालं तुमचं सोल्युशन कसं आहे ते. पण मग आता राहिला प्रश्न ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काढण्याचा. तर ती कशी काढल्या जाते ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट? आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. काय ट्रान्सपोर्टेशन कॉस्टचा फॉर्म्युला? डबल समेशन CIJ XIJ. I is from 1 to M, J is from 1 to N. मग आता ही कशी काढायची? C11 कॉस्ट किती आहे? 2 इंटू तिथं अलोकेशन किती आहे? 6. जिथं अलोकेशन आहे तिथंच आपण बघतो. नंतरचं अलोकेशन कुठं झालेलं आहे? C22 आहे 1. त्याला किती अलोकेशन दिलेलं आहे? x21ला 1 प्लस
किती अलोकेशन कुठं दिलेलं आहे आता? x32 ला. 32 ला किती इथे? 0 नाही 8. गुणेला किती दिलेले आहे तिथं? 6 अधिक पुढच्या याला आहे 15. गुणेला किती करणार? किती दिलेले आहे तिथं? 33 ला 3 अधिक नेक्स्ट किती आहे? 9 इंटू किती दिले त्याला आपण? 2. म्हणून या ठिकाणी बेरीज बघा किती होते? 12 अधिक 1 13. 13 आणि 6 48. 48 आणि 10 58. 48 आणि 12 50. 60. 60 आणि 1 61 अधिक 15 त्रिक 45. x आणि 9 दुनी 18. आता हे किती झाले होते आपले? 48 आणि 12 60. 60 आणि 1 61. 61 आणि 45 म्हणजे 60 धरा. 60 आणि 40 100. 106 आणि 18 24. लेट अस सी द ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. बघा याच पद्धतीने सोडविलं की नाही आपण? x11 ला 6 दिले, 21 ला 1 दिलं, 32 ला झालं, 33 ला झालं, 34 ला झालं. नंबर ऑफ अलोकेशनची संख्या किती आहे? 5च आहे आणि m+n-1 किती आहे? तर 6. म्हणून हे सोल्युशन फिजिबल आहे पण बेसिक फिजिबल नाही आहे. मग नेक्स्ट ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती झाले ते? 6 दुनी 12. 12 आणि 1 13. 13 आणि 8 45. आपलं काय राहिलं होतं या ठिकाणी? Okay. Here is 8. 8 into we have given that 8 into 6. 8 into 5 only. म्हणजे 8 45. लक्षात येते कॉस्ट कशी काढलेली आहे? आपण कॉस्टचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. डबल समेशन CIJ XIJ. C11 होतं तुमचं 2. त्या ठिकाणी किती दिलेलं आहे तुम्ही अलोकेशन ते बघा. 6. म्हणून 2 गुणेला 6 अधिक पुढचं अलोकेशन आहे 1. तिथे 1 दिलेलं आहे अधिक 8 गुणेला 5 अधिक 15 गुणेला 3 अधिक प्लस काय ते 15 इंटू 3 नंतर आय थिंक 9 इंटू 2 प्लस चेक करूया. 15 ला 3 9 इंटू 2 8 ला 5 झाले. 1 2 3 4 5 अलोकेशन. बेरीज किती होईल यांची बघा? 12 1 13. 13 आणि 40 53 आणि 45 अधिक 18. 53 45 आणि 18. 8 5 13 आणि 3 16 6 8ला 1 5 आणि 4 9 1 10 आणि 11 116 रुपये. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती झाली तुमची? 116. सी means what you conclude here? The given transportation problem has a feasible solution and our transportation cost is 116. किती येतो? 116. Let us move to the next example. Solve the least transportation problem using least cost method. This is least cost, not cost, it is cost. लिस्ट कॉस्ट मेथड. आता लिस्ट कॉस्ट मेथड काय आहे की सिम्पली इथे सुद्धा आपली प्रोसिजर तीच असणार आहे. तेच एक्झाम्पल आहे बघा. पण तेच एक्झाम्पल आपण कशाने सोडवतोय या ठिकाणी? लिस्ट कॉस्ट मेथडने. बघा AI आणि BJ. समेशन AI इक्वल टू समेशन BJ
म्हणजे याचा अर्थ ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम काय आहे तर बॅलन्स आहे. आपल्याला कशाने सोडवायचं आहे त्याला? लिस्ट कॉस्ट मेथडने. कसं सोडवायचं बघा. आता या ठिकाणी मी प्रोसिजर अशीच करणार की या ठिकाणी माझा सप्लाय डिमांड इक्वल आहे म्हणजे याचा अर्थ बॅलन्स आहे. मग लिस्ट कॉस्ट मेथड काय सांगते किंवा मॅट्रिक्स मिनिमा, या संपूर्ण मॅट्रिक्स मध्ये मिनिमम व्हॅल्यू किती आहे? किती आहे? 0. म्हणून आपण इथं प्रोसीड करणार. किती देऊ शकतो आपण इथं? ह्या कॉलमचा डिमांड किती आहे? 5 ची, पण सप्लाय कितीचा आहे आपला? 1 चा. सप्लाय कितीचा आहे? 1 चा. डिमांड तुमची कितीची आहे? 5 ची. आणि पूर्ण मॅट्रिक्स मध्ये लिस्ट कॉस्ट सेल कितीचा आहे? 0 चा. म्हणजे 1 चा जर सप्लाय असेल तर डिमांड 5 ची असून उपयोग नाही, म्हणून मी इथे 1 देते. तुमचं काय सॅटिस्फाय झालेलं आहे? रो. म्हणून मी रो इथे आता मी या ठिकाणी ह्या रोला कट करते. आता या रोला आपण कट करूया. लिस्ट कॉस्ट सेल या ठिकाणी कितीचा आहे? 0 चा. म्हणून मी इथं 1 दिला. 1 दिल्यानंतर त्या रोला आपण कट करूया. हा कट झाला, पण इथं किती शिल्लक राहिले तुमचे? 5तून 1 गेला, 4. नंतरचा लिस्ट कॉस्ट सेल कितीचा आहे तुमचा? 2 चा. 6 आणि 7. सप्लाय 6 ची, डिमांड 7 ची, पण आपण सप्लाय फक्त 6 आहे म्हणून 6 देऊ शकतो. इथं पण आता काय करूया आपण? ह्या रोला कट करूया. हा रो कट झाला. त्यानंतर इथे किती शिल्लक राहिले आपले? 7 होते, 6 गेला म्हणजे 1 राहिला. आता एकच रो शिल्लक आहे म्हणून फक्त ह्या रोचे लिस्ट कॉस्ट सेल बघायचे. कितीचा आहे? 1. मग आता किती राहिले इथं? 1 दिल्यानंतर तुम्ही इथं राहिले 9. आता ह्या 9 लिस्ट कॉस्ट सेल कितीचा आहे? 8चा. याला 4 दिले तर किती शिल्लक राहिले तुमचे इथं? 5. मग आता 5 शिल्लक राहिल्यानंतर लिस्ट कॉस्ट सेल हा आहे म्हणजे 2 दिले. आणि शेवटी बघा 3 आणि 3 हे बरोबर मॅच झाले. या पद्धतीने अलोकेशन्स तुम्ही केलेले आहे. मग आता हे अलोकेशन्स किती आहे? m+n-1. किती आपला? m+n-1 म्हणजे नंबर ऑफ रोज प्लस कॉलम. रो किती आहे? 3. कॉलम आहे 4 वजा 1 म्हणजे किती झाले ते? 6. पण अलोकेशन कुठं कुठं झालेलं आहे बघा. x11 ला 6, त्यानंतर x22 ला 1, त्यानंतर x31 ला आहे 1, x32 ला आहे 4, x32 नंतर x33 ला किती आहे? 3, x33 ला किती आपले? 3. आणि x34 ला किती आपले? 2. तर या पद्धतीने अलोकेशन आहे म्हणजे किती? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ अलोकेशन सुद्धा किती आहे इथं? 6. मग आता हे m+n-1 इक्वल टू नंबर ऑफ अलोकेशन असं जर असेल तर आपण काय म्हणतो? दिलेलं सोल्युशन हे बेसिक फिजिबल सोल्युशन आहे. कारण का तर फिजिबल सोल्युशन का तर त्याने सॅटिस्फाय केले रो आणि कॉलम रिस्ट्रिक्शन. आणि बेसिक फिजिबल का तर नंबर ऑफ अलोकेशन आर एक्झॅक्टली m+n-1 आहे. हे झालं लिस्ट कॉस्ट मेथडने. आता अलोकेशन झाले. आता फक्त आपलं काय काढायचं राहिलं या ठिकाणी? याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. कशी काढतो आपण? डबल समेशन CIJ XIJ. समेशन इथं I वर रन होईल 1 to M आणि इथं J वरती रन होईल 1 to N. मग आता CIJ पहिल्या याची कॉस्ट किती आहे? 2 गुणिले 6
अधिक नंतरची कॉस्ट आहे 0 गुणिला 1 अधिक किती होत आहे हे 5 गुणिला 1 अधिक 5 गुणिला 1 अधिक 8 गुणिला 4 अधिक 15 गुणिला 3 अधिक 9 गुणिला 2. अलोकेशन मोजून घ्या, बरोबर आहे का? 1 2 3 4 5 6 बरोबर. मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला 6 टर्म येतील. 6 दुनी 12 बेरीज मध्ये पण 6 टर्म. 5 1 5 12 5 17 8 चौक 32 15 त्रिक 45 आणि 9 दुनी 18. आता बघा 32 आणि 18 32 आणि 8 40 आणि 10 50 50 आणि 45 95 95 आणि 5 95 आणि 5 किती झाले 100. म्हणजे ही कॉस्ट किती झाली 112. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती झाली 112. जर तुम्ही बघितलं तर नॉर्थ वेस्ट कॉर्नर रूलने ती किती होती 116. ही किती आहे तेच एक्झाम्पल आहे. ही किती कॉस्ट तुमची 112. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की आपण नॉर्थ वेस्ट कॉर्नर रूल पेक्षा लिस्ट कॉस्ट मेथडने खर्च म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही कमी येते. याचा अर्थ आपण लिस्ट कॉस्ट मेथड आपल्याला सांगते की अलोकेशन्स या पद्धतीने केले पाहिजे. एक्झाम्पल बघा. या पद्धतीने अलोकेशन आपले झालेले आहे. मी तुम्हाला सोडवून दाखवलं. किती आली कॉस्ट 112 आणि m+n-1 आहे त्याच्यामुळं इक्वल टू काय आहे नंबर ऑफ अलोकेशन. म्हणून हे सोल्युशन बेसिक फिजिबल सोल्युशन आहे. अगोदर आपण डिस्कस केलं. आता ही मेथड थोडीशी आपल्याला डिस्कस करण्यासाठी आपल्याला दोघी मेथडचाच उपयोग करायचा आहे थोडक्यात. पण व्हॅम मेथड काय आहे आणि सोल्युशन मध्ये काय फरक येतो ते बघूया. एक्झाम्पल तेच आहे, फक्त आपण त्याला कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय व्हॅमने. म्हणून या ठिकाणी समेशन AI आणि BJ 17च आहे. म्हणजे टोटल सप्लाय इक्वल टू टोटल डिमांड आहे. म्हणजे आपण काय कन्क्लुजन काढतो, जर असं असेल तर TP आपला बॅलन्स आहे. TP बॅलन्स आहे म्हणून आपण पुढे प्रोसीड करू शकतो. बघा आता ही मेथड सोडवण्यासाठीची पद्धत काय, आपण थेरी अगोदर डिस्कस झालेली आपली. काय आपण काय करतो या ठिकाणी रोचा डिफरन्स आणि कॉलमचा डिफरन्स. सगळ्यात अगोदर तर तुम्ही याला हायलाइट करून घेते म्हणजे जेणेकरून सप्लाय आणि डिमांडचं मला कन्फ्युजन व्हायला नको. कारण सप्लाय आणि डिमांडचा आपण सबस्ट्रॅक्शन घेत नाही. मग आता ही सबस्ट्रॅक्शन बघा या डायरेक्शनने म्हणजे ह्या कॉलम मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट किती आहे 1 आणि सेकंड स्मॉलेस्ट किती आहे 2. म्हणून 2 वजा 1 किती झाला तो 1. हा डिफरन्स. त्यानंतर स्मॉलेस्ट किती आहे 0, सेकंड स्मॉलेस्ट 3. त्यानंतर स्मॉलेस्ट 6, सेकंड स्मॉलेस्ट 11. 11 वजा 6 5. त्यानंतर 7 आणि 1 यांचा डिफरन्स किती झाला 6. या पद्धतीने मी कॉलमचे डिफरन्स कॅल्क्युलेट केले. तसेच रोचे पण होतील. स्मॉलेस्ट किती आहे 2 आणि सेकंड स्मॉलेस्ट 1. 2 वजा 3 1. स्मॉलेस्ट किती आहे 0 आणि सेकंड स्मॉलेस्ट 1. स्मॉलेस्ट किती आहे ह्या रोचा 5, सेकंड स्मॉलेस्ट 8. 8 वजा 5 3. ही झाली आपली मेथड मधली पहिली स्टेप. की सगळ्यात पहिले काय करायचं आहे रोचा स्मॉलेस्ट आणि सेकंड स्मॉलेस्ट बघायचा, त्यांचा डिफरन्स त्याच्या राईटला लिहायचा आणि कॉलमसाठी स्मॉलेस्ट आणि सेकंड स्मॉलेस्ट एलिमेंट बघायचा कॉलमचा आणि त्याचा डिफरन्स त्याच्या खाली लिहायचा. पहिली स्टेप आपण कंप्लीट केली. आता दुसरी स्टेप काय आपली की या ठिकाणी जो सगळ्यात हायेस्ट डिफरन्स आहे विच इज अवर हायेस्ट डिफरन्स इन ऑल नंबर 6 इज हायेस्ट डिफरन्स. मग जो हायेस्ट डिफरन्स आहे त्या डायरेक्शनने प्रोसीड करायचं.
काय प्रोसीड करायचं त्या डायरेक्शनने, तर आता ह्या हायेस्ट डिफरन्स आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला या कॉलममध्ये प्रोसिजर करायची अलोकेशन देण्याची. काय करायचं की सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट कोणता आहे या ठिकाणी, लिस्ट कॉस्ट सेल कितीचा आहे. लिस्ट कॉस्ट मेथड खूप उपयोगाची आपल्याला, इट इज व्हेरी युजफुल. लिस्ट कॉस्ट सेल इज इन दिस डायरेक्शन इज 1, देअरफॉर गिव्ह हिअर. तुम्ही डिमांड 2 ची आहे, सप्लाय 1 चाच आहे, म्हणून तुम्ही किती देऊ शकतात, फक्त 1च. आता तुमचं काय सॅटिस्फाय झालं, तर सप्लाय, म्हणून या ठिकाणी मी काय करेल, तर हा रो डिलीट करेल. आता तुम्ही पुन्हा काय करणार, परत डिफरन्स कॅल्क्युलेट करणार. आता रो डिलीट झालेला आहे त्यामुळे रोचे डिफरन्स बदलत नाही, हे लक्षात ठेवा नेहमी. रो डिलीट झाला म्हणून रोचे डिफरन्स बदलत नाही. दुसरा रो कट झालाय त्याचा डिफरन्स काढायची गरज नाही. आता कॉलमचे काढते. कॉलमचे स्मॉलेस्ट आता राहिला आहे 2 आणि सेकंड स्मॉलेस्ट 3. 3 आणि 8, 11 आणि 15 आणि 9 वजा 7 हे होतील. इथं हे 9 आणि 7 2. आता यांच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात हायस्ट डिफरन्स कितीचा आहे, 5, म्हणून आपण या डायरेक्शनने प्रोसीड करणार. मेक द अलोकेशन इन दिस कॉलम. इन दिस कॉलम द लिस्ट कॉस्ट सेल इज 3, देअरफॉर वी प्रोसीड हिअर 3. इथं सप्लाय कितीचा आहे, 6, डिमांड कितीची आहे, 5, म्हणजे आपल्याला किती द्यावे लागतील, इथं 5. आता 5 दिल्यामुळे इथं किती शिल्लक राहिला तुमचा, एकच शिल्लक राहिला. कारण सप्लाय 6चा होता, डिमांड 5ची होती, ती पूर्ण केली, 1चा सप्लाय बाकी आहे. आता या ठिकाणी रोचं सॅटिस्फाय झालं म्हणून, कॉलम सॅटिस्फाय झाला म्हणून मी कॉलमला कट करते. आता कॉलम कट झाला म्हणून कॉलमचा डिफरन्स काढण्याची गरज नाही, म्हणजे चेंज करण्याची गरज नाही, कारण हे तसेच राहतील. सेकंड कॉलम कट झालेला आहे आपला. रो, आता रो मध्ये बघा 7 आणि 2, डिफरन्स आहे 5. 5 आणि 9 4. पुन्हा हायस्ट डिफरन्स कितीचा आहे, 5चा. या डायरेक्शनने मी प्रोसीड करेल. आता ह्या डायरेक्शनने म्हणजे ह्या रोच्या डायरेक्शनने प्रोसीड केलं तर ह्या रो मध्ये लिस्ट कॉस्ट सेल कितीचा आहे, 2चा, विच इज लिस्ट कॉस्ट सेल 2. इथं किती देऊ शकतात तुम्ही, 2. एक मिनिट, 1 राहिलेला आहे आणि इथे 7 आहे बघा, तर 7 डिमांड आहे, मग या ठिकाणी 1चा सप्लाय शिल्लक आहे, म्हणून आपण 7 जरी डिमांड असली तरी आपण किती देणार आहे, इथं 1च. आणि इथं किती शिल्लक राहिले, मग आता 6. काय सॅटिस्फाय झालं पुन्हा तुमचं, रो सप्लाय कंडिशन सॅटिस्फाय झाली ना, म्हणून रो आपण डिलीट करणार. आता एकच रो शिल्लक आहे तुमचा म्हणून डिफरन्स काढण्याची गरज नसते. एक रो किंवा एक कॉलम शिल्लक राहिला की डिफरन्स काढायचा नाही. त्याचा लिस्ट कॉस्ट सेल कितीचा आहे, 5चा आहे बघा. इथं इथं किती देणार तुम्ही, 6 दिले, कारण इकडं किती होते, 10. मग लिस्ट एलिमेंट किती आहे तुमचा, 6, म्हणून 10तून 6 गेले 4. आता लिस्ट कॉस्ट सेल कितीचा आहे तुमचा, 15 की 9, 9चा. मग इथं तुम्ही किती देऊ शकतात, या ठिकाणी पुन्हा 2 दिले, 5, 6 आणि 1 7. या ठिकाणी हे झाले 5. या ठिकाणी समेशन झाली 5 आणि 1 6. पुन्हा समेशन झाली 1 6. आणि आता इथे किती होते, आपण 1 दिलेला होता ना, म्हणजे इथं किती शिल्लक होते आपले, 6. आता 6 आणि 10 मध्ये आपण किती देऊ शकतो, तो 6, म्हणजे हे किती राहिले, 4 शिल्लक राहिले. आता 4 शिल्लक राहिल्यानंतर आपल्याकडे लिस्ट कॉस्ट सेल कितीचा आहे, या ठिकाणी 9चा आहे. इथं किती देऊ शकतो आपण, 2. 1 दिला,
आपण पहिल्यांदा इथे 1 दिला, त्यामुळं 7तून 1 गेला 6. या ठिकाणी 1 दिला. या पद्धतीने आपण प्रोसिजर केली बघा. डिफरन्स कॅल्क्युलेट करत गेलो. 5ला 6, 15ला 3 आणि 9ला 1. लिस्ट कॉस्ट सेल आपण फाइंड आउट केले. डिफरन्स कॅल्क्युलेट करून 6चा डिफरन्स होता. तिथं आपण पहिल्यांदा 1 दिलेला आहे, म्हणजे इथं ऑलरेडी 1 आपला तो कट करायचा राहिलेला होता. 1 शिल्लक आहे. आता या ठिकाणी बघा इथे 4 आहे, इथे 1 आहे. मग आता 4 आणि 1 याच्यामध्ये आपण काय देऊ शकतो इथे, तर 1. ऑब्विसली इथं किती शिल्लक राहतील तुमचे, 3 शिल्लक राहिले आणि ते 3 कुठं दिले आपण, या ठिकाणी. आता त्याच पद्धतीने अलोकेशन किती झाले बघा, 1 2 3 4 5 6. अलोकेशन 6 झाले आणि m+n-1 पण काय आपले 6, कारण 3 रो 4 कॉलम किती झाले, 7 + 1 6. अलोकेशन पण 6 आणि m+n-1 पण 6. therefore m+n-1 equal to number of allocations. therefore our solution is बेसिक फिजिबल सोल्युशन. आणि अलोकेशन काय काय आहे, तर x1 1ला 2 आहे, x1 2ला 5 आहे, x2 4ला या ठिकाणी x1 2 झाला. त्यानंतर x2 4ला आपला 1 आहे. त्यानंतर x3 1ला 6 आहे, x3 3ला 5 आहे आणि x3 4ला 1 आहे. त्याच पद्धतीने कॉस्ट त्याच पद्धतीने काढणार आपण. 2 गुणिले 1 अधिक डबल समेशन CIJ XIJ. कोणत्या फॉर्म्युल्याने काढतोय आपण ही, CIJ इंटू XIJ या फॉर्म्युल्याने. तर या ठिकाणी कॉस्ट काढली बघा, किती आली ती, 102, 102 रुपीज. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 102 रुपीज पहिली कॉस्ट होती तुमची 117, नंतर ती आली 112, 117, त्यानंतर आली ती 112, 116 पहिली, त्यानंतर 112 आणि आता व्हॅमने जेव्हा आपण त्या एक्झाम्पलला सॉल्व्ह केलं तर त्याची कॉस्ट किती आलेली आपली, 102. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जे वाक्य थेरीमध्ये बघितलेलं होतं की व्हॅम समटाइम्स, मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज गिव्ज द ऑप्टिमल सोल्युशन. कॉस्ट आपण ऑप्टिमल कॉस्टकडे या मेथडने आपण जात असतो. तर या पद्धतीने आपण ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम, एकच प्रॉब्लेम हा लिस्ट कॉस्ट मेथडने सोडविला, त्यानंतर नॉर्थ वेस्ट कॉर्नरने सोडविला आणि व्हॅम मेथडने पण सोडविला. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. आता तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं आहे, नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथडने सोडवायचं आहे. सेम वे पहिले मी टीपी बॅलन्स आहे का बघते, 70 आणि 90, 9 आणि 7 16, 160 आणि 50, 210 आणि 5 215. त्याच पद्धतीने 85 आहे, ही अमाऊंट किती आहे, 85. इथे 8 लिहायचं बाकी, म्हणजे ही अमाऊंट किती आहे, 85. 85 आणि 5 90, 90 आणि 30 किती झाले, 120, 170, 170, 85 आणि 5 9 आणि 3 12, 120, 170, 170 आणि 45 215. TP AI इक्वल टू BJ आहे. म्हणून आपला TP हा बॅलन्स आहे. TP बॅलन्स आहे. नॉर्थ वेस्ट कॉर्नरने सांगितलं आहे पहिला नॉर्थ वेस्ट कॉर्नर सेल हा आहे. आता इथं तुम्ही किती देऊ शकतात, इकडे 70चा सप्लाय आणि डिमांड 85ची आहे. एकच लक्षात ठेवायचं, जी कमी असेल आपण तीच फुलफिल करू शकतो कंडिशन. म्हणून इथं किती दिले मी, 70. किती शिल्लक राहिले तुमचे, या ठिकाणी 15. काय सॅटिस्फाय झालं तुमचं, रो कंडिशन सॅटिस्फाय झाली, म्हणून या रोला आपण कट करूया. आता या ठिकाणी 15 शिल्लक आहे. त्यानंतर पुढचा नॉर्थ वेस्ट कॉर्नर सेल हा आहे.
आता इथं 15 आणि इथे 55, तर किती देऊ शकतात तुम्ही इथं? ऑब्विसली 15, कारण जी कमी आहे डिमांड 15, आपण पूर्ण करू शकतो सप्लाय जरी जास्तीचा असेल तरी सुद्धा. मग इथं किती शिल्लक राहिले तुमचे? 40. आता या ठिकाणी काय सॅटिस्फाय झालेलं आहे? रो रिस्ट्रिक्शन की कॉलम रिस्ट्रिक्शन सॅटिस्फाय झालंय. म्हणून आता मी या कॉलमला कट करते. आता तुमचा नेक्स्ट नॉर्थ वेस्ट कॉर्नर कुठं आला? इथे. या ठिकाणी 5 आणि 40 किती देऊ शकतात? 35 आणि 40 किती देऊ शकतात आपण इथं? 35, कारण डिमांड 35 ची आहे, सप्लाय 40 चा असून उपयोग नाही. पुन्हा इथं किती शिल्लक राहिले? 40 होते, ते कट केले, किती राहिले? आता इथं 5च शिल्लक राहिले. मग आता काय सॅटिस्फाय झालं? पुन्हा या ठिकाणी रो कंडिशन सॅटिस्फाय झाली की नाही, कॉलम कंडिशन. म्हणून मी या ठिकाणी काय करते? आता कॉलमला कट करते. पुन्हा नेक्स्ट नॉर्थ वेस्ट कॉर्नर सेल कोणता आहे? 2. इथं किती शिल्लक आहे? 5. आणि इथं किती आहे? 50. मग किती देऊ शकतो आपण? सप्लाय 5चा शिल्लक होता, 5 दिले. इथं किती शिल्लक राहिले तुमचे? 45. कंडिशन कोणती सॅटिस्फाय झाली तुमची? रोची. म्हणून मी आता पुन्हा रोला कट करते. ह्या रोला कट केला. आता या ठिकाणी तुम्ही 45 शिल्लक आहे. आता नंतर तुमचा नॉर्थ वेस्ट कॉर्नर येतो इथे. इथे तुम्ही 4 ला किती देऊ शकतात? पुन्हा 45. मग किती शिल्लक राहतील 90 मधून? 45 गेले 45, ते 45 आपण इथं देऊ, या बरोबर मॅच होतात शेवटी. म्हणजे या ठिकाणी आपलं नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड आपण अप्लाय केली. किती अलोकेशन आहे बघा आता? 1 2 3 4 5 6. किती अलोकेशन्स आहे आपले? जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर किती येते? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ अलोकेशन n 2 3 4 5 6. आपले हे किती होते? m प्लस n मायनस 1 किती आहे ते बघा. 3 रो आहे आणि पुन्हा 4 कॉलम आहे. म्हणजे किती झाले ते? 3 अधिक 4 7 वजा 1 6. आणि अलोकेशन्स पण 6 आहे. याचा अर्थ काय? की हे जे सोल्युशन आपण काढलेलं आहे हे काय आहे? तर बेसिक फिजिबल सोल्युशन आहे. बेसिक फिजिबल सोल्युशन आहे. आणि मग आपण काय काढतो? याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. कशी फाइंड आउट करतो ती? डबल समेशन CIJ XIJ. म्हणजे आपलं अलोकेशन 6 गुणिले 70. अलोकेशन पण लिहायचे प्रत्येक वेळेस. x11 ला किती दिले तुम्ही? अलोकेशन लिहायचे म्हणजे काय? x11 इक्वल टू किती आहे? 70. x21 किती आहे? तर 15. या पद्धतीने सगळे अलोकेशन लिहायचे. 6 गुणिले 70 अधिक 11 गुणिले 15 अधिक 2 गुणिले 5 प्लस 4 इंटू 45 प्लस 7 इंटू 45 प्लस बस 6 अलोकेशन आहे. 1 2 3 4 5. कुठली एक राहिली? 5 गुणिले 35 5 इंटू 35. हे जे काय आन्सर असेल ते असेल तुमची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. बघा 70 15 35 2 5 7 ला 45 4 ला 45 या पद्धतीने. नंबर ऑफ अलोकेशन n प्लस n मायनस 1. दोघी बेसिक फिजिबल सोल्युशन आहे आणि कॉस्ट आपण काढली तर ही कॉस्ट आली आपली 1265. म्हणजे 7 सकम 42. 11 गुणिले 15 165. ही 175. 5 गुणिले 2 35 चौक 180 आणि 45 ते 315. म्हणजे दिस इज इक्वल टू टोटल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इज 1265. दिस इज ऑल अबाउट द नॉर्थ वेस्ट कॉर्नर रूल. थँक यू.
पुन्हा तेच, जर तुम्हाला या मेथडमध्ये काहीही अडचण असेल या एक्झाम्पल्समध्ये आज घेतलेल्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही मला या पद्धतीने मेल करा किंवा ह्या नंबरला फोन करून अडचणी विचारू शकतात. थँक्यू.